महिला घेऊ देता या भरमाना आक्षेप जर कोणी घेत असताना आम्ही शांत बसतो ना आमची राजकीय सहज जपतील लोक जागा होणं इथंच आहे आमच्याकडे सगळ्यांना उत्तर असणं गरजेचं आहे लोकांनी आम्हाला स्त्रिया श्रेष्ठ आहेत सांगून श्रेष्ठ करावं हे आम्हाला अपेक्षित नाही आम्ही आमच्या गुणाने आम्ही आमच्या बौद्धिक कौशल्याने आमच्या सामर्थ्याने पुढे जावं आणि मग समाजाला म्हणावं की ह्या त्या काही आहे इथं परिवर्तन अपेक्षित आहे राष्ट्रीय राजवटीचा आधार असताना इंदिरा गांधी पंतप्रधान झाले नवल नाही पण कुठलाही आधार नसताना स्वकर्तृत्वाने राष्ट्रपती झाल्या ते नवल आहे प्रतिभाताई पाटील ज्यांना परंपरेनं राजकीय वातावरण निर्माण झालंय त्याच पुढे काही विशेष नाही डॉक्टरची मुलगी डॉक्टर झाली काही विशेष नाही कीर्तनकाराची मुलगी कीर्तनकार झाली काही विशेष नाही गायकाची मुलगी गायक झाली काही विशेष नाही पण एखादा सामान्य शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याची मुलगी तुमच्या समोर येऊन व्याख्यान करते मला वाटतं हे विशेष कारण नाही जमलं त्यांना कागदोपत्री लिखाण वाचन पण संस्कार देणं ज्यांना जमलं मला वाटतं तोच यशस्वी पिता आणि तीच यशस्वी माता धन्य माता दुसरी गोष्ट महत्वाची आज तुमच्यापर्यंत आली त्याच्या पाठीमागे अजून एका श्री संतांना पाठिंबा आहे आशीर्वाद कृपा आहे ज्या मंदिरात सुरुवातीला गेले जिथे हातात टाळ घेतला तिथल्या पुरुष वर्गाने सांगितलं की पोरी तुला वाजवता येत नाही खाली बस लक्षात घेतला एक वेळ अशी आणीन स्वतः अभ्यास करून टाळच नाही यांनाच माझ्या मागे टाळ वाजवायला लावी आजही ते लोक कीर्तनात माझ्या पाठीमागे सांगायचं मला आपण आदर्श घ्यायचे नाही आमच्या अंतर्गत जिथं असं तर काय होऊ शकत नाही त्याच ठिकाणी असणाऱ्या ज्यांच्या दरबारात झालं त्या संत शिवाई माता आज ज्यांचा गाथा तयार आहे अशा संत बहिणाबाई माता संत बहिणाबाई यांचं संत साहित्य ज्याचे संत तुकोबारायांच्या शिष्य आहेत त्यांची समाधी जे शूर क्षेत्र मी माझं भाग्य मानते की त्या ठिकाणी मला जन्म मिळाला आणि संत बहिणाबाईच्या समाधीजवळ वारकरी शिक्षण हे मला लाभलंय संत बहिणाबाई आणि संत शिवाई माता यांच्या कृपेनं जो काही प्रसाद आलाय तो सांप्रदायिक रीतीने तर मानणार परंतु आदर्श असं व्यक्तिमत्व जे माझ्यासाठी आहे ते माझे BSc चे प्राध्यापक माननीय श्री गुरुवर्य बावणे सर ज्यांनी सांगितलं तू अध्यात्मात प्रगती करते यातूनच तू थोडंसं सामाजिक कार्य कर तितकाच आदर्श समोर ठेवला म्हटलं सर तुमची इच्छा असेल आणि मार्गदर्शन असेल तर मी पाऊल टाकायला तयार आहे आणि त्याच अनुषंगानं व्याख्यानाच्या रूपात जे समाजात आम्हाला परिवर्तनाची गरज आहे तो महत्त्वाचा विषय आहे की श्री गुरुनाथच्या लोकना आणि त्यासाठी जागर स्त्री शक्तीचा हा विषय घेऊन आपल्या समोर पोहोचले या ठिकाणी मला वाटतं वेळ संतोषात आलेली असली पाहिजे ज्यांनी मला स्त्री शक्तीचा जागृत करण्यासाठी म्हणजे जागृती होण्यासाठी संधी दिली या कुलस्वामिनी प्रतिष्ठान हलवा औरंगाबाद या प्रतिष्ठानचे सर्व कमिटी अध्यक्ष असतील सचिव असतील कोषाध्यक्ष असतील सदस्य असतील आणि तुम्ही सर्व समाज बांधव सगळ्यांचे एक वेळ त्रिवार धन्यवाद व्यक्त करते आणि अनवधानाने बोलण्यासारखं फार आहे स्त्री शक्तीचा जागर आणि पुरुष व्यक्तिमत्वामध्ये चांगल्या संस्कृतीचा उगम होणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत स्त्रियांनी पुरुषांनी बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त होतील असं वागू नये आणि पुरुषांनी स्त्रियांवर बलात्कार करण्यासाठी वाईट प्रवृत्ती जी आहे तिचा अंगीकार करू नये दोन गोष्टी जरी समजल्या मला वाटतं इथंच स्त्री शक्तीचा जागर झाला इतकंच बोलून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देणार आहे बोलता बोलता उभा अगर एखादी गलती झाली असेल तर कृपया जिस गलती ने मुझे बर्बाद किया है वो गलती आप अपने पास मत रखिए क्यों क्योंकि जो गलती मुझे बर्बाद कर सकती है वो गलती अगर आप अपने पास रखोगे तो वो गलती आपको भी बर्बाद करेगी इसलिए कृपया वो गलती मुझे मेरी दोस्त की है और जो अच्छा है वो मेरे श्री गुरु का है और मेरी माँ शक्ति का है वही आप
रख लीजिए, जितना ही करके यही रुकती हूँ।